मुंबईमधल्या पाणी वाटपाची श्वेतपत्रिका काढा अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलेली आहे। मुंबईतल्या फसलेल्या 24 तास पाणी योजनेची चौकशी करा अशी मागणी देखील शेलारांनी आज विधानसभेत केली। एकाच परिवाराची सत्ता या महापालिकेत आहे, त्यांचाच महापौर, त्यांची स्थायी समिती, त्यांचाच निर्णय, तरीही मुंबईकरांना पिण्याचं पाणी उपलब्ध करून देऊ शकले नाहीत। त्यामुळे येत्या एका महिन्यामध्ये या सगळ्याचा हिशेब देणारी श्वेतपत्रिका सरकारने काढावी अशी मागणी आमदार शेलार यांनी केली। असं आहे की मुंबई महानगरपालिकेवर जे प्रशासक नेमलं आहे त्या प्रशासकाचा ढसाळ कारभार कसा आहे त्याचं हे उदाहरण आहे। आज तुम्हाला माहिती असेल की पाण्याची टंचाई काय आहे, तर एक ट्रान्सफॉर्मर पीसेचा जळला आहे। ऑलरेडी अल्टरनेट व्यवस्था करायची असते, 3 ट्रान्सफॉर्मर आपण 4था ठेवतोय, परंतु तिसरा जो आहे तो आता मेंटेनन्ससाठी काढलेला आहे। या महानगरपालिकेमध्ये 1200 कोटी रुपये झाडं आणि ब्युटिफिकेशनसाठी कॉन्ट्रॅक्टरवर लूट केली जाते, परंतु जी अत्यावश्यक बाब आहे की ट्रान्सफॉर्मर त्याची देखभाल केली जात नाही, अल्टरनेट व्यवस्था केली जात नाही। हे मुंबईकरांबद्दल या सरकारचं प्रेम आहे आणि म्हणून याला पूर्णपणे जबाबदार हे सरकार आणि प्रशासक आहे। आज मुंबईत जी पाणी कपात झाली आहे त्याला जबाबदार पूर्णपणे हे सरकार आहे। डीप क्लिनिंगचं चाललंय, सगळं स्वच्छ हवंच, काय हे नाही, परंतु कधी काय ह्याची प्लॅनिंग नको का? तुम्ही मुंबईकरांचा त्यांचं जीवनावश्यक असलेलं पाणी ते कुठेतरी फिरवत असाल आणि डीप क्लिनिंग करत असाल तर नका करू। मुंबईकरांना त्यांच्या तोंडचं पाणी बळवू नका। एकतर पाण्याच्या बाबतीमध्ये प्रचंड मुंबईमध्ये अडचणी आहेतच, ह्या आयराईचं सोडावं। मुंबई जवळजवळ 60% ही झोपडपट्टी आणि चाळीतली आहे, त्यांचे हाल कुत्र विचारत नाही, ह्याची त्यांना परवा नाहीये। यांना फक्त हे जे धनाढ्य राहतात आहेत त्यांना दाखवून देण्यासाठी जर काही करत असाल तर नका करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।